नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत। आपण आपल्या चॅनलवर एक पीवायक्यू सिरीज घेत आहोत। त्यामध्ये आपण मीरा भाईंदर हा पेपर घेतलाय। मीरा भाईंदर मधील गणित व बुद्धिमत्ता भाग 1 म्हणजेच मिक्स क्वेश्चन होते। 25 क्वेश्चन आपण पहिले घेतले, आता उरलेले क्वेश्चन आपण ह्या भाग 2 च्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर चला सुरू करूया। आपला प्रश्न आहे, रामरावांकडून श्यामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत, ठीक आहे, आपल्याला काय काय सांगितलंय, रामराव आहे आणि श्यामराव आहे। 26 जानेवारी 2016, 26 जानेवारी 2016 या तारखेपासून 21 मार्च 2016, 21 मार्च 2016, ओके। या तारखेपर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले। किती लिटर दूध घेतले? दररोज 1.5 लिटर, बरोबर। दुधाचा दर 47 रुपये प्रति लिटर आहे, 47 रुपये प्रति लिटर, ठीक आहे। तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचे बिल रामरावांना दिले, ठीक आहे। आता लक्ष द्या, 26 जानेवारी 2016 इथपासून तर 21 मार्च 2016 पर्यंत त्यांनी घेतलंय। 26 जानेवारी ही पण तारीख आपल्याला घ्यावं लागेल का? कारण की त्यांनी त्या दिवशी पण दूध घेतलं होतं। मला एक सांगा, जानेवारी महिन्यात किती दिवस असतात? 31, बरोबर, 31 दिवस असतात, ठीक आहे। आता त्याच्यामधून आधीचे 25 दिवस आपण वजा करू का? कारण की 26वा दिवस आपल्याला घ्यायचा आहे, म्हणून मी आधीचे 25 दिवस होते ते वजा केले। मग 31 मधून 25 गेले 6, म्हणजे जानेवारीचे फक्त 6 दिवस। जानेवारी नंतर फेब्रुवारी, ओके, 2016। आता मला एक सांगा, फेब्रुवारी महिन्यात जनरली 28 दिवस असतात, पण 2016 हे आपलं लीप वर्ष आहे, त्याच्यामुळे ह्या फेब्रुवारी महिन्यात आपल्याला 29 दिवस मिळतील, 29 दिवस, ठीक आहे। इकडे आपले होते 6 दिवस। नेक्स्ट 21 मार्च 2016, जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि 21 मार्च पर्यंत सगळे दिवस, म्हणजे किती? 21 दिवस। मग टोटल एकूण किती दिवस आहे रे? सगळ्यांची आपण बेरीज करूया। 21 आणि 29 किती आले? 30, 50, बरोबर। 50 आणि 6 56, एकूण दिवस झाले आपले 56 दिवस। त्यात आता आपल्याला काय सांगितलं, रोज 1.5 लिटर दूध घेतलंय। आता 56 दिवस आहे, त्याच्यामुळे 56 गुणिले 1.5 का? कारण की रोज 1.5 लिटर दूध घेतलंय आणि एका लिटरचे किती रुपये? 47 रुपये, त्याच्यामुळे गुणिले 47, ठीक आहे। रोज 1.5 लिटर दूध घेतलं होतं म्हणून 1.5 ने मी गुणतोय, नंतर गुणिले 47, यांच्या सगळ्यांचा आपण गुणाकार करूया। किती आले? 15 × 90, 0 हातचे आले 9, 15 वाचे 75, 75 आणि 9 84, ठीक आहे। आता पॉइंट होता, एका अंकानंतर मी पॉइंट दिला, गुणिले किती? 47, म्हणजेच काय, तर 84 गुणिले 47 इकडे घेतो मी। आता हा गुणाकार करू, 84 गुणिले 47, 7 चोक 28, 28 चे 8 हातचे किती आले? 2, 7 8 56, 56 आणि 2 58, एका अंकाने गुण झालं, 1 0 दिला। 4 चोक 16, 16 चे 6 हातचा किती आला? 1, 4 8 32, 32 आणि 1 33, यांची काय करतो आपण? बेरीज। 8 चे 8, 8 6 14, 4 हातचा आला 1, 5 आणि 3 8, 8 आणि हातचा 1 9, 3 चे 3, म्हणजेच किती? 3948 रुपये। समजलं? म्हणजे आपला ऑप्शन नंबर काय? 2, 3948 रुपये। चला पुढचा प्रश्न बघूया। एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे। व्यास दिलेला आपल्याला, म्हणजेच किती रे? डी, 0.7 मीटर, ठीक आहे। आणि आपल्याला काय सांगितलंय, त्या बसचे 5000 फेऱ्यात किती अंतर कापेल? आपल्याला जर अंतर काढायचं आहे तर आपल्याला काय काढावं लागेल? त्या बसचा परिघ। मग परिघाचं सूत्र काय आहे? परिघाचं काय सूत्र आहे? वर्तुळाच्या परिघाचं सूत्र 2πr, बरोबर। मग 2r म्हणजेच काय रे? तुमचा डायमीटर, बरोबर ना, कारण की
त्रिज्याच्या दुप्पट काय असतो व्यास, म्हणून मी 2r ऐवजी डायरेक्ट d पाय घेऊ, कारण की 2r म्हणजेच काय तुमचा डायमीटर, r च्या दुप्पट डायमीटर, म्हणून मी 2r ऐवजी डायरेक्ट d घेतला. मला d ची किंमत माहिती आहे किती 0.7 आणि पायची किंमत आपण किती घेतो 22/7 बरोबर. आता इथे हा पॉइंट आहे, पॉइंट घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, खाली एक शून्य घ्यावं लागेल. एकच का, कारण की एका अंकानंतर पॉइंट आहे त्याच्यामुळे एक शून्य घ्यायचा, म्हणजेच 7/10 गुणिले 22/7 बरोबर. हा 7 गेला, हा 7 गेला, किती आले 22/10 म्हणजेच 2.2 हे काय मीटर बरोबर. आता पुढे आपल्याला काय विचारलं त्यांनी की 5000 फेऱ्यांमध्ये एकूण किती अंतर कापल्या जाईल, म्हणजे परिघ म्हणजे काय तर एका फेरीत बरोबर. जर मी ह्या चाकाची तिचा व्यास होता पूर्ण, हा जर तुमचा ओ केंद्र असेल तर पूर्ण परिघ किती आहे 0.7 मीटर. ठीक आहे, म्हणजे जेव्हा हे चाक पूर्ण असं फिरेल, ठीक आहे, ही झाली त्याची परिमिती, ती किती आली 2.2 मीटर. आणि अशा किती फेऱ्या होतील टोटल 5000, म्हणजेच काय तो जो आपला परिघ आलेला आहे 2.2 त्याला काय 5000 ने गुणावं लागेल, कारण की एक फेरी किती मीटरची आहे 2.2 मीटरची. तशा आपल्याला 5000 फेऱ्या करायच्या आहे, म्हणजे आपल्याला एकूण अंतर मिळेल. मग आता याला गुणायचं, 22/5 किती 110 आणि 3 शून्य ठेवून दिले बरोबर. आता एका अंकानंतर पॉईंट होता त्याच्यामुळे एका अंकानंतर पॉईंट दिला, आणि आपल्याला माहिती आहे पॉईंट नंतरचे शून्य आपण घेतो का नाही, म्हणजेच किती 11000. पण हे कशामध्ये आले तुमचं मीटरमध्ये, आणि इथे जे ऑप्शन दिलेले आपल्याला ते सगळे किलोमीटर मध्ये दिलेले. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1 किलोमीटर म्हणजे किती रे 1000 मीटर बरोबर. मग 11000 मीटर म्हणजेच किती 11 किलोमीटर. हेच तुमचा आन्सर आहे, समजलं. पुढचा प्रश्न आहे, एका घनाची बाजू 2 मीटर आहे. ठीक आहे, घनाची बाजू किती दिली आपल्याला 2 मीटर, ती 4 मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल. बाजू किती आहे 2 मीटर. आता घन काय असतो, असा असतो आपला घन बरोबर. आणि याची बाजू किती दिली आहे, ही बाजू दिली आहे किती 2 मीटर. आणि आपल्याला माहिती आहे घनाच्या सर्व बाजू काय असतात समान असतात. मग घनाच्या घनफळाचं सूत्र काय रे, तर बाजूचा घन बरोबर. आणि बाजू किती दिली आपल्याला 2, मग 2चा घन, 2चा घन 8, आणि कशात मीटर मध्ये दिले त्याच्यामुळे मीटर क्यूब, म्हणजेच काय घन मीटर. आणि पुढे काय म्हटलं त्यांनी की ती बाजू 4 मीटर करायची. आता आधी 2 होती, नंतर आपण 4 केली, सूत्र तर तेच राहील 4चा घन, 4 चौक 16, 16 चौक 64 मीटर क्यूब. ठीक आहे, म्हणजे 64 घन मीटर. तर आपल्याला विचारले हे वाढलेलं घनफळ किती पटीने वाढेल. ओके, जे नंतरचं घनफळ आहे आपलं ते किती पटीने वाढलंय. सुरुवातीचं किती होतं 8, वाढलेलं किती आहे 64 बरोबर. सुरुवातीचं होतं 8 म्हणून 64/8 किती 8 बरोबर. म्हणजे आपलं घनफळ किती पटीने वाढलं 8 पटीने. पुढचा प्रश्न आहे, एका शाळेतील इयत्ता 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे बरोबर. आता त्या वर्गात काय मुले आणि मुली बरोबर. आपल्याला काय म्हटलंय की 8वीच्या मुलांची संख्या ही मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा, मुलींची संख्या माहिती का नाही, मग आपण x मानू बरोबर. आता हिच्या दुपटीपेक्षा म्हणजेच गुणिले 2 किती आले 2x, आणि दुपटीपेक्षा काय 10 ने कमी आहे म्हणजेच किती रे -10 बरोबर ना. 10 ने कमी आहे, दुपटीपेक्षा 10 ने कमी, म्हणून मी दुप्पट केली आणि त्याच्यातून 10 वजा केले. पुढे आपल्याला काय म्हटलं, त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 71 असेल, म्हणजे मुले आणि मुली दोघे मिळून किती आहे 71, म्हणजेच काय यांची बेरीज किती दिली आपल्याला 71. तर आपल्याला काय विचारले, तर मुलांची संख्या किती, लक्ष द्या. मग करा यांची बेरीज 2x वजा 10 अधिक किती x बरोबर काय 71. 2x आणि 1x 3x बरोबर. 71 चे 71 तसेच हे वजा 10 आहे, तिकडे जाऊन काय होतील अधिक 10 म्हणजेच काय रे 3x बरोबर 71 आणि 10 81, म्हणजेच x बरोबर किती, हा 3 इकडे गुंतोय तर 81 ला काय होईल भागिले 81/3 बरोबर किती 3 दुने 6 किती उरले 2
2 और 1 21, 3 7 21, म्हणजेच आपली x ची किंमत काय आली 27, बरोबर. पण x आपण कोणाला मानलं होतं, मुलींना मानलं होतं, बरोबर. आपल्याला काय विचारले, मुलांची संख्या, बरोबर. मग मुलांची संख्या कशी काढायची, 2x - 10, तेच आपले मुले आहे, 2x - 10. मग x ची किंमत आपण ठेवू 2 × 27 - 10, 27 दुने 54, 54 - 10, मग किती आले रे 44. ठीक आहे, म्हणजेच काय, त्या वर्गात एकूण मुले किती आहे 44. आपला पुढचा प्रश्न आहे, अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येच्या दुप्पट आहे. ओके, आता वर्गसंख्येच्या दुप्पट जेव्हा असे ABCD वर क्वेश्चन येतील तर अशी ABCD तुम्ही लिहून घ्यायची. ठीक आहे, मग आता आपल्याला ऑप्शन काय काय दिले, D, त्याच्यानंतर H, P आणि L. आपण हे बघू यांचा अनुक्रमांक काय काय. D म्हणजेच काय रे तुमचा 4. ठीक आहे, H म्हणजे किती 8, P कुठे 16 आणि L 12. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, आपल्याला काय म्हटलं, अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येच्या दुप्पट आहे, वर्गसंख्येच्या दुप्पट आहे, बरोबर. म्हणजे जर मी याच्या निम्मे केले तर मला काय मिळेल वर्गसंख्या. मग जर मी 4च्या निम्मे केले तर किती मिळतील 2, 8च्या निम्मे केले तर 4, 16च्या निम्मे केले तर 8, 12च्या निम्मे केले तर 6, बरोबर. मग आता 2, 4, 8, 6 याच्यामध्ये कोणती वर्गसंख्या आहे 4. का, कारण की आपल्याला माहिती आहे 4चं वर्गमूळ निघतं किती आहे 2, म्हणजे आपलं उत्तर काय आहे H. चला आपला पुढचा प्रश्न आहे, पहिल्या व दुसऱ्या पदाचा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदाशी आहे, हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. आता आपल्याला काय काय दिले आहे व्यवस्थित लिहून घेऊ आपण. Q I W G, बरोबर. हे तुमचं पहिलं पद आहे, त्याचा संबंध कोणाशी आहे R H X F, R H X आणि F, बरोबर. या दोघांमध्ये जसा संबंध आहे तसाच आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये शोधायचा आहे. तिसरं पद काय आहे X P R आणि M, पुढे काय प्रश्नचिन्ह, बरोबर. मग आता आपण यांच्यामध्ये काय सिमिलर आहे ते बघूया. ठीक आहे, आता Q आहे. ठीक आहे, Q नंतर काय आला रे R आला, बरोबर. म्हणजेच काय Qच्या पुढची संख्या आली, बरोबर. पुढची संख्या म्हणजे पुढचं लेटर आलं. मग इथे काय X, X नंतर काय येतंय, X कुठे आपला हा तुमचा X, X नंतर काय येईल Y. ठीक आहे, नेक्स्ट आपण काय बघू I नंतर काय आला इकडे H, I कुठे आहे. आता इथे काय झालं होतं त्याच्यानंतरची संख्या आली किंवा लेटर आलं, इथे काय होतंय H, बरोबर. I नंतर काय आला H, म्हणजे त्याच्या अगोदरचं काय आलंय, अगोदरचं लेटर आलंय. म्हणजेच आता इकडे काय Pच्या अगोदर काय रे O, म्हणजे आपण घेऊ O. नेक्स्ट W नंतर काय आला X, बरोबर. हा तुमचा W, लगेच त्याच्या पुढे काय X, मग तिसरं लेटर काय आपलं R च्या पुढे काय S, म्हणून इथे काय घेऊ आपण S. ठीक आहे, नेक्स्ट आता काय G नंतर काय आला रे F, हा काय तुमचा G नंतर F आला म्हणजे Gच्या अगोदरचं लेटर आलं. आता इथे आपल्याला काय दिलंय M च्या अगोदरचं लेटर L, म्हणून इथे काय लिहू L, म्हणजे आपलं उत्तर काय YOSL. पुढचा प्रश्न आहे आपला, दिलेल्या प्रश्नात इंग्रजी वर्णमालिकेतील अक्षर आणि अक्षरे गट क्रमाने दिलेले आहेत. या मालिकेतील पुढील कोणते अक्षर किंवा अक्षरे गट येईल ते ओळखून अचूक पर्याय निवडा. आपल्याला काय सांगितलंय AC. ठीक आहे, यांचा एक गट दिलाय, त्याच्या पुढे आपल्याला दिलाय क्वेश्चन मार्क, नंतर GI, पुढे काय JL, नेक्स्ट MO, पुढे P आणि R. मग आता लक्ष द्या, यांच्यामध्ये काय सिमिलर दिसतंय का तुम्हाला AC, बरोबर. हा तुमचा A, त्याच्यानंतर आला C, म्हणजे एक लेटर सोडून पुढचं लेटर घेता येते, बरोबर. A आणि C.
आता इथे क्वेश्चन मार्क आहे, आपण पुढे चेक करू. जी आय, ठीक आहे, हा तुमचा जी एक लेटर सोडलं, आय परत काय आला, जे एल, लगेच त्यांनी जे पासून स्टार्ट केलं, आय ला संपलं होतं, जे पासून स्टार्ट केलं, एक लेटर सोडला, लगेच एल. नंतर एम ओ, परत एम पासून स्टार्ट केलं, एक लेटर सोडला, एन ला त्यांनी सोडलं आणि काय घेतला, ओ. परत ओ ला संपलं होतं, लगेच पी पासून स्टार्ट केलं, पी आणि आर, परत इथे एक लेटर सोडलं. आपल्याला काय इथे काय होता, सी, सीच्या पुढे काय लगेच आपला डी, सी पासून स्टार्ट करायचं, एक लेटर सोडायचं आणि काय एफ, म्हणजेच आपलं काय डी आणि एफ. काय उत्तर आपलं डी एफ. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, डी एफ. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. ठीक आहे, आता लक्ष द्या. हा पहिला बरोबर, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. आता मधले हा पाचवा, हा सहावा, हा सातवा आणि हा आठवा. 8 झाले. आता हा एक किती, 9 बरोबर, दोन्ही मिळून मी एक घेतला. तसंच हा 10 बरोबर, तसंच हे दोन मिळून किती, 11 आणि सेम तसंच हे दोन मिळून, म्हणजे काय, हे दोन मिळून, हे दोन मिळून, हे दोन मिळून आणि हे दोन मिळून आपले टोटल 8 होते आणि हे 4 किती, 12. म्हणजे ह्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहे, तर 12. पुढचा प्रश्न बघा, मनीष आणि सुनीत यांच्या वयाचा लसावी 60 असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. काय दिलं आपल्याला, दोन जण आहे, एक आहे मनीष, दुसरा आहे सुनीत. ठीक आहे, यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिले, 5:6 बरोबर. आणि यांच्या दोघांच्या वयाचा लसावी किती रे, तो दिलाय 60. ठीक आहे, तर आपल्याला विचारले तर दोघांच्या वयाची बेरीज किती. जेव्हा तुम्हाला गुणोत्तर दिलेले असेल तेव्हा काय करायचं, त्या दोघांचा गुणाकार. मग किती, 5 गुणिले 6, 5 30. आणि हा पण जो काही तुमचा गुणाकार असेल, ठीक आहे, लसावीला ह्या गुणाकाराने भाग द्यायचा, म्हणजेच तुम्हाला मिळतो मसावी. मसावी बरोबर 60 जो तुमचा लसावी होता तो, आणि गुणोत्तराचा गुणाकार केला किती, 30. मग किती आले, 30 दुने 60. आता तुमचा एकदा तुम्हाला मसावी मिळाला, इथे मसावी किती मिळाला, मसावी मिळाला 2. तर तुम्हाला दोघांचे वय मिळून जातील. कसे, जो त्यांचा रेशो दिलेला आहे, कसला वयाचा रेशो दिलेला आपल्याला 5:6. तर जो आपला मसावी आलेला आहे ना, 2 मसावी आलाय, त्या 2ने दोघांना पण गुणायचं, म्हणजे 2ने याला पण गुणायचं आणि याला पण. मग किती आले, 5 दुने 10 आणि 6 दुने 12 बरोबर. म्हणजे दोघांचे वय किती आहे, 10 आणि 12 वर्ष. ठीक आहे, मग आपल्याला काय विचारलंय, दोघांच्या वयाची बेरीज. ठीक आहे, मग 10 आणि 12 किती रे, 22. आपलं उत्तर किती, 22. ठीक आहे, अजून एक लक्ष द्या, याच्यामध्ये अजून तुम्हाला शॉर्टकट सांगतो. आपल्याला दोघांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय किती, 5:6 बरोबर, आणि ह्या दोघांच्या वयाची बेरीज विचारली आहे. ह्या दोघांचे वयच आहे ना हे ऑलरेडी, फक्त आपल्याला गुणोत्तर दिलंय. मग ते किती, 5 अधिक 6 किती रे, 11 बरोबर. 5 अधिक 6 11. तुमचं दोघांचं जे पण काही वय असेल, ठीक आहे, हे ह्याच प्रमाणात असेल. मग आपल्याला ऑप्शन मध्ये 11च्या पटीतल्या संख्या शोधायच्या आहे. एक तर 11 असेल, नाही तर 11च्या पटीतल्या संख्या. आणि तुम्ही बघत असाल की ऑप्शन मध्ये फक्त एकच उत्तर आहे की ते 11च्या पटीत आहे, ते म्हणजे 22. म्हणजेच तुमचं उत्तर किती, 22. एवढं सगळं करायची काहीच गरज नाहीये. जर छोट्या छोट्या गोष्टी जर माहिती असेल, 5 आणि 6 11 होता, म्हणजे मला दोघांची बेरीजच विचारली आहे, म्हणून मी उत्तर डायरेक्ट ऑप्शन मध्ये हेच बघेल की 11 किंवा 11च्या पटीत कोणती संख्या आहे. आलं 22, म्हणून तुमचं उत्तर 22. पुढचा प्रश्न, खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. ठीक आहे, आपल्याला एक बॉक्स दिलाय, ठीक आहे, एक पझल आहे, लक्ष द्या. आता कसं करायचं, काय दिलंय, 35 12 17 42 23 14 19 43 आणि इथे प्रश्नचिन्ह दिलंय. मग काय करायचं रे, 5 त्रिक 15 या दोन अंकांचा मी गुणाकार केला. 5 त्रिक 15 बेक बे बरोबर ना, 1 गुणिले 2 किती, 2, आणि ह्या दोघांची बेरीज किती, 17. आले तुमचे 17.
नेक्स्ट पुढे बघू आपण. 4 दुने खाली लिहितो वाटलंच तर. 4 दुने 8 अधिक बेत्रिक 6 आणि 8 आणि 6 14. आले तुमचे 14 बरोबर. आता पुढे काय 9 एक 9 अधिक किती 4 त्रिक 12. 9 आणि 12 किती 21. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल 21. प्रश्न आहे. गणेश हा श्री गणेशाच्या मूर्तींकडे हात जोडून पाहत होता व त्याच्या डाव्या हाताला पूर्व दिशा होती, तर मग मूर्तीचा चेहरा कोणत्या दिशेला होता. आता जनरली आपण दिशा कशा लिहितो रे बरोबर. इकडे असते वरती तुमची उत्तर बरोबर. इकडे उजव्या हाताला पूर्व, वरती खाली दक्षिण आणि इकडे काय पश्चिम. ठीक आहे, आपण अशा दिशा लिहितो. आता आपल्याला म्हटलं काय की गणेश हा श्री गणेशाच्या मूर्तींकडे हात जोडून पाहत होता. आता गणेशाची मूर्ती आणि गणेश एकमेकांचं काय म्हणजे त्यांचे जे तोंड असतील ते समोरासमोर असतील बरोबर. मग आता असं आपण समजू की मी जसा उभा आहे हा माझा डावा हात, हा माझा उजवा हात. ठीक आहे, आपण असंच व्यवस्थित लिहून घेऊ. असं समजू काय मीच गणेश आहे आणि माझ्या डाव्या हाताला पूर्व दिशा आहे. मग हा माझा डावा हात आहे, हा उजवा हात आहे. मी डाव्या हाताला लिहिली पूर्व दिशा आणि पूर्वच्याच अपोजिट काय असते पश्चिम. म्हणजे इकडे कोणती दिशा आली रे पश्चिम बरोबर. आता म्हणजे मी असा उभा आहे आणि माझ्या समोर गणपतीची मूर्ती आहे बरोबर. आता गणपतीची मूर्ती आहे तर जर आपण पूर्वेकडून घड्याळाच्या दिशेने बरोबर, घड्याळ तुमचं असं फिरतं, घड्याळाच्या दिशेने गेलो तर दक्षिण येतो आणि परत दक्षिण नंतर परत घड्याळाच्या दिशेने गेलो तर पश्चिम. मग आता मी असंच करतो घड्याळाची दिशा. पूर्वकडून जर मी इकडे गेलो तर इथे काय येईल रे आता दक्षिण आणि त्याच घड्याळाच्या दिशेने मी असं आलो तर पश्चिम. ठीक आहे, आणि मला माहिती आहे दक्षिणेच्या खाली कोणती दिशा असते उत्तर. आता मी असा उभा आहे ठीक आहे, समोर गणपती आहे. ठीक आहे, गणपती दक्षिण दिशेला आहे पण आपल्याला काय विचारलंय गणपती कोणत्या दिशेला आहे ते नाही विचारलं. तर गणपतीचा चेहरा कोणत्या दिशेला आहे. गणपती जर दक्षिण दिशेला असेल तर गणपतीचा चेहरा उत्तर दिशेला असेल, म्हणून आपलं उत्तर काय उत्तर. समजलं. पुढचा प्रश्न आहे. एका फोटोमध्ये 4 मुली असून रोषा ही रीनाच्या डावीकडे आहे. 4 मुली आहे. आपल्याला काय सांगितलं रोषा ही कुठे रीनाच्या डावीकडे. ओके, म्हणजे इकडे कोणते असेल रीना, इकडे रीना असेल. नंतर पुढे काय म्हटलं त्यांनी रीना व मंजूच्या मध्ये रीटा आहे. आता रीना जर मी इकडे मंजू घेतली तर त्याच्यामध्ये रीटा येईल का रे नाही. म्हणजे मला काय घ्यावं लागेल मंजू इकडेच घ्यावं लागेल. रीना आणि मंजूच्या मध्ये रीटा आहे, रीना आणि मंजू. ठीक आहे, यांच्यामध्ये कोण आहे रीटा. झाले तुमच्या 4 मुली रोषा रीना रीटा मंजू. पुढे काय विचारलं आपल्याला तर फोटोत अगदी उजवीकडे कोण आहे. सगळ्यात उजवीकडे कोण आहे मंजू. आपलं उत्तर मंजू आहे. आपला पुढचा प्रश्न आहे. एक संख्या मालिका दिली आपल्याला ती लिहून घेऊ आपण. 5 27 61 पुढे किती आहे 122 216 213 340 आणि 509 बरोबर. आता आणि आपल्याला काय विचारलंय संख्या मालिकेतील विसंगती ओळखा. म्हणजे जी चुकीची जोडी आहे किंवा जी चुकीची संख्या ती आपल्याला ओळखायची आहे. जर तुम्ही या संख्या व्यवस्थित बघितल्या ठीक आहे 5 27 61 122 213 340 509 तर ह्या तुम्हाला काहीतरी सिमिलर दिसतील. काय आहे ह्या सर्व घनसंख्या आहे म्हणजे बरोबर. म्हणजे घनसंख्यांमधून एक संख्या कोणती तरी वजा केलेली आहे. आपण ती चेक करू. किती 2चा घन किती रे 8 बरोबर. 8तनं किती वजा गेले 3. ठीक आहे, 8तनं 3 वजा गेले 5 आले. हे तुमचे 5 आले. 27 चेक करू आपण. पुढे हा तुमचा 2चा घन, नंतर हा 3चा घन, पुढे 4चा घन वजा किती करतोय आपण प्रत्येक वेळेस 3. 4चा घन 64 वजा 3 केले किती 61. आलं तुमचं तिसरं पद 61. नंतर हा पुढे 5चा घन आहे. 5चा घन 125. 125 मधून 3 गेले 122.
6चा घन 216, 216 मधून 3 वजा केले 213, 7चा घन 343, 343 मधून 3 वजा केले 340, 8चा घन 512, 512 मधून 3 वजा केले 509. सगळीकडे काहीतरी सिमिलरिटी आहे, फक्त कुठे नाही आहे, इथे 27. बरोबर, इथे काय आपलं उत्तर किती पाहिजे होतं, 27 वजा 3 म्हणजे किती, 24 पाहिजे होते, पण आपल्याला दिले किती, 27. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक किती आहे, 3, 27 उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्न आहे, एका शाळेत प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक आहेत. काय सांगितलं आपल्याला, प्रत्येक 35 विद्यार्थी. ठीक आहे, यांच्या मागे किती शिक्षक आहे रे, 2. म्हणजे एकूण किती झाले, 35 आणि 2 37. ठीक आहे, पुढे काय म्हटलं, जर त्या शाळेत विद्यार्थी व शिक्षक मिळून एकूण 481 जण आहेत. आता टोटल किती आहे, 481, आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक आहे. म्हणजे सगळे 481 असेल तर आपल्याला काय 37 ने याला भाग द्यावा लागेल. 37 एक 37, 48 मधून 37 गेले किती, 48 मधून 37 गेले 11, 11 वर एक किती आला, 111, आणि आपल्याला माहिती आहे 37 त्रिक 111 म्हणजे किती, आपलं उत्तर काय आलं, 13. पण पुढे त्यांनी काय विचारले, आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या विचारली आहे. आपल्याला माहिती आहे हे 13 काय आले रे, 13 तुमचे शिक्षक असतील, पण शिक्षक किती आहे, प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे 2 आहे. त्याच्यामुळे आपल्याला 2 शिक्षक असल्यामुळे प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे तर 13 गुणिले 2 करावे लागेल. 13 दुने 26 म्हणजे हे झाले तुमचे शिक्षक. ठीक आहे, आणि आपल्याला विद्यार्थी आणि शिक्षक हे टोटल किती दिले होते, 481. मग आपल्याला विद्यार्थी आणि शिक्षक 481 होते, त्याच्यातून हे 26 शिक्षक वजा करायचे, म्हणजे आपल्याला काय मिळतील, फक्त विद्यार्थी. 11तून 6 गेले 5, 7तून 2 गेले 5, 4चे 4 म्हणजे काय 455 विद्यार्थी. ठीक आहे, आपलं उत्तर आहे 455. पुढचा प्रश्न दिलेला आपल्याला, परत 2 संख्या दिल्या आहे, त्यांच्यामध्ये परस्पर काहीतरी संबंध आहे, आणि आपल्याला तिसरी आणि चौथ्या संख्येमध्ये काय संबंध आहे तो विचारलाय. पहिली संख्या आहे तुमची 49, तिचा संबंध 56 सोबत, असा सेम संबंध 36, आणि पुढे दिला आपल्याला प्रश्नचिन्ह. जर तुम्ही बघितलं 49 काय रे, एक पूर्ण वर्ग संख्या आहे. बरोबर, कोणाचा वर्ग आहे, 7चा. ठीक आहे, हा झाला 7चा वर्ग. आणि 56ला काय केलं त्यांनी, ज्याचा वर्ग होता, कोणाचा होता, 7चा, 7च्या पुढची संख्या घेतली किती, 8, 7 8 56, आणि ते 56 वरती लिहिले. इथे पण मला एक पूर्ण वर्ग संख्या दिसते किती, 36. 36 कोणाचा वर्ग आहे, 6चा. बरोबर, म्हणजे आता मी इथे लिहिताना कसं लिहेल, 6 तर घेईलच, आणि 6च्या पुढची संख्या, त्या दोघांचा गुणाकार, साइन 7 42, म्हणजे माझं उत्तर किती आहे, 42. पुढचा प्रश्न आहे, 100 पुस्तकांच्या गठ्ठ्यात मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी या क्रमाने पुस्तके ठेवल्यास पहिलं कोणतं पुस्तक आहे, मराठी, पुढे गणित, नंतर हिंदी, आणि नंतर इंग्रजी. ठीक आहे, 100 पुस्तकांचा गठ्ठा आहे, तर पहिलं कोणतं पुस्तक आहे, मराठी, नंतर गणित, नंतर हिंदी, नंतर इंग्रजी. ठीक आहे, आपल्याला काय विचारलंय, तर 59व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक असेल. बरोबर, 59व्या क्रमांकावर विचारलंय. टोटल पुस्तकं किती रे, टोटल पुस्तकं किती आहे, 4 पुस्तकं. तेच आपण रिपीट तेच ठेवतोय. म्हणजे 59ला कितीने भागवावं लागेल, 4ने. 4नेच का, तर एकूण 4 पुस्तक आहे त्यामुळे. मग 4ने भाग देऊ, किती, 4 1 4, 5तून 4 गेला 1, 1 9 घेतले 19. ठीक आहे, मग परत 4 चौक 16, 19 मधून 16 गेले 3, म्हणजे काय होईल, आता 14 पूर्ण वाक्य आले. आपल्याला माहिती आहे 14 चौक 56, 56 पर्यंत 56 पुस्तक कोणतं असेल तुमचं, इंग्रजीचं. का, कारण की 4च्या पटीत आहे ना सगळ्या संख्या, 56 4ने भाग जातोय, त्याच्यामुळे इथपर्यंत इंग्रजी असेल. बाकी किती उरली आहे, 3. म्हणजे जेव्हा तुमचं 57 पुस्तक असेल, 57 पुस्तक मराठी, 58 गणित, आणि 59
हिंदी. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? हिंदी. ठीक आहे, 59 नंबरला हिंदीचं पुस्तक असेल. पुढचा प्रश्न आहे, मार्च महिन्याच्या 3 तारखेस रविवार असेल तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? 5 वेळा नाही येणार तो वार. बरोबर. आपल्याला माहिती आहे मार्च महिन्यात जनरली किती दिवस असतात रे? किती असतात? 31 दिवस. बरोबर, 31 दिवस असतात. मग जर मी 31ला 7 दिवसाने भागलं, 7नेच का? कारण की मला माहिती प्रत्येक 7 दिवसाने दिवस रिपीट होतो. ठीक आहे, मग 31 भागिले 7 किती? 7 चोक 28 आणि वरती किती दिवस उरले? 3 दिवस उरले. ठीक आहे, म्हणजे जे सुरुवातीच्या ज्या तारीख आहे आपल्या 1 2 3 1 2 3 हे जे आपले दिवस असतात सुरुवातीच्या तारखेचे ते काय होतात? रिपीट होतात. कारण की 4 7ने भाग दिला म्हणजे हप्ते किती होतील? 4 हप्ते होतील. पण वरती 3 दिवस उरले ना, म्हणजे आपले सुरुवातीचे 3 दिवस असतात. पहिली तारीख, दुसरी तारीख, तिसरी तारीख. हे काय होतात? तर 5 हप्ते येतात त्याचे. मग आपल्याला काय सांगितलं? मार्च महिन्यात 3 तारखेस रविवार असेल. बरोबर, 3 तारखेला कोणता वार होता? रविवार. म्हणजे 2ला कोणता असेल रे? त्याच्या अगोदरचा वार कोणता? शनिवार. 1 तारखेला शनिवारच्या अगोदर काय? शुक्रवार. शुक्रवार. मग आपल्याला काय विचारले की कोणता वार 5 वेळेस येणार नाही? तर हे तिन्ही वार हे किती वेळेस येतील? 5 वेळेस येतील. बरोबर. कोणता वार नाही येणार? गुरुवार, जो आपला ऑप्शन नंबर आहे 2. पुढचा प्रश्न आहे आपला, एका वर्षी कामगार दिन सोमवारी आला असेल. ठीक आहे, एका वर्षी कामगार दिन, ठीक आहे, कामगार दिन कधी आला असेल? सोमवारी. तर पुढे काय म्हटलं आपल्याला? तर त्या वर्षी लाल बहादूर शास्त्री जयंती कोणत्या दिवशी आली असेल? लाल बहादूर शास्त्री जयंती. ठीक आहे, कोणत्या वारी? आता असे प्रश्न सोडवताना कामगार दिन झालं, महात्मा गांधी जयंती झालं, लाल बहादूर शास्त्री जयंती झालं, या गोष्टींचे काय तुम्हाला दिवस माहिती पाहिजे. कामगार दिन कधी असतो रे? 1 मे. ठीक आहे, हे लक्षातच ठेवा. कामगार दिन असतो तुमचा 1 मेला. लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी जयंती. ठीक आहे, महात्मा गांधी जयंती हे कधी असतात? 2 ऑक्टोबर. ठीक आहे, ह्या गोष्टी तुमच्या लक्षातच पाहिजे. कामगार दिन 1 मे, लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी जयंती यांची कधी असते? 2 ऑक्टोबरला. मग आपल्याला काय विचारले की कामगार दिनाला सोमवार होता, तर लाल बहादूर शास्त्री जयंतीला म्हणजेच 2 ऑक्टोबरला कोणता वार असेल? आता 1 मे. बरोबर, मे कोणता महिना आहे? मे किती दिवसांचा महिना असतो? 31 दिवसांचा. बरोबर, 31 दिवसांचा असतो. पण 1 तारीख होऊन गेली ना, मग मी काय तुम्हाला सांगितलंय, 1 तारीख होऊन गेली असेल तर आपण 1 वजा करायचा, म्हणजे किती दिवस उरले? 30. आपल्याला फक्त उरलेले दिवस घ्यायचे असतात. ठीक आहे, उरलेले दिवस घ्यायचे असतात. म्हणजे मे महिन्यात झाले तुमचे 30 दिवस. मे नंतर काय येतो? जून, नंतर जुलै, नंतर ऑगस्ट. ओके, इकडे घेतो, नंतर सप्टेंबर. ठीक आहे, आता आपण या सर्व महिन्यांचे दिवस बघू. इथे आले मे मध्ये तुमचे 30 दिवस. जून मध्ये किती दिवस रे? जून मध्ये पण 30च दिवस. जुलै मध्ये किती? 31. ऑगस्ट मध्ये किती? 31. सप्टेंबर मध्ये किती दिवस? 30 दिवस. ठीक आहे, आणि जे आपले 2 ऑक्टोबर आहे ही 2 तारीख घ्यायची का? कारण की आपल्याला त्याच दिवशीचा वार काढायचा आहे. म्हणजे हे किती दिवस? 2 दिवस. ओके, मग आता मी काय सांगितलंय, 7 दिवसांनी वार रिपीट होतो. एक तर तुम्ही सगळ्यांची बेरीज करा आणि तिला 7ने भाग द्या. जी काही बाकी उरेल नंतर तुम्ही तसे दिवस काउंट केले तरी चालतील, किंवा प्रत्येक महिन्याला 7ने भाग द्या आणि डायरेक्ट तुमची बाकी लिहा. ठीक आहे, मग आता इथे जर 7ने भाग दिला तर किती दिवस उरतील? 2 दिवस.
बरोबर ना, 7 चौक 28, किती उरतील 2. इथे किती उरतील रे, इथे 30 आहे. परत इथे पण किती उरतील 2 दिवस. इथे 31 आहे, इथे किती उरतील 3 दिवस. इथे पण 31 आहे, इथे किती उरतील 3 दिवस. ठीक आहे. आणि इथे परत किती आहे 30, इथे किती उरतील 2 दिवस. आणि आपले शेवटी हे 2 दिवस. मग सगळे मोजू, किती आले 2, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14. जे पण तुमचं उत्तर आलंय त्याला 7 ने भाग द्या. किती 7 दुने 14. पण आपल्याला काय विचारात घ्यायचे असते प्रत्येक वेळेस, बाकी. पूर्ण भाग गेला म्हणजे बाकी किती रे 0. आणि जर बाकी 0 आली म्हणजेच काय तुमचा तोच वार असेल. कोणता वार, सोमवार. म्हणजेच काय तर लाल बहादूर शास्त्री जयंती किंवा महात्मा गांधी जयंती या दिवशी कोणता वार असेल, सोमवार. कळलं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी बरोबर तारीख कोणती. आता 4 तारीख दिलेल्या आपल्याला, 31/4/1996. ठीक आहे. त्याच्यानंतर 31/9/1994. पुढे काय 29/2/1900. 29/2/1900 आणि 29/2/1992. 29/2/1992. आपल्याला 4 तारीख दिली आहे, बरोबरची तारीख कोणती आहे ते विचारलंय. आता लक्ष द्या, चौथा महिना तुमचा कोणता असतो, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. एप्रिल हा किती दिवसांचा महिना आहे रे, 30 दिवसांचा. इथे आपल्याला काय दिलं 31, म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल. पुढे बघू 9 कोणता महिना असतो तुमचा, सप्टेंबर. सप्टेंबर पण किती दिवसांचा असतो, 30 दिवसांचा. बरोबर, इथे आपल्याला 31 दिली म्हणजे ही पण तारीख चुकीची आहे. आता बरेच जण इथे मिस्टेक करतील का, कारण की त्यांना असं वाटतं शेवटी 2 शून्य आहे म्हणजे हे लीप वर्ष आहे. दुसरा महिना असतो तुमचा फेब्रुवारीचा आणि हे लीप वर्ष आहे, फेब्रुवारीची 29 तारीख बरोबर आहे. पण इथे 4 ने ते भाग जातोय, शेवटचे 2 अंक 0 आहे त्याच्यामुळे. पण जेव्हा आपलं शतक वर्ष असेल, शतक वर्ष म्हणजे काय 1600, 1700, 1800. ठीक आहे. हे म्हणजे शेवटी 2 शून्य असेल त्यांना आपण म्हणतो शतक वर्ष. जेव्हा शतक वर्ष असतं तेव्हा आपण ते वर्ष लीप आहे की नाही हे कशाने चेक करतो रे, तर त्यांना 400 ने भाग देऊन. मग हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 18ला जातो का 4 ने पूर्ण भाग, नाही. मग 1900ला जातो का, नाही. म्हणजे लीप वर्ष आहे का, तर नाहीये. म्हणजे हे पण आपलं ऑप्शन चुकीचं. आता 1992 शेवटचे कोणते 2 अंक कोणते शेवटचे 92. ला 4 ने पूर्ण भाग जातो का रे, 4 1 4, 4 2 8, किती उरला 1, 1 और 2 12 झाले, 4 3 12. म्हणजे काय पूर्ण भाग गेला. म्हणजेच हे काय लीप वर्ष. आणि आपल्याला फेब्रुवारी महिना दिलेला आहे, फेब्रुवारी मध्ये 29 दिवस असतात, म्हणजे ही तारीख आपली बरोबर आहे. समजलं. पुढचा प्रश्न आहे आपला 3520 चा 15%. बरोबर, 3520 चा काय 15%. आता जेव्हा पण आपल्या उदाहरणात चा, ची, चे वगैरे हे जर काही असे अक्षर आले तर काय त्यांच्या जागेवर गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं. म्हणजे 35-20 चा जागेवर मी घेतला गुणाकार आणि 15. जर टक्केचं हे चिन्ह असेल तर छेद 100. ठीक आहे, टक्के म्हणून मी छेद किती घेतला 100. आता येण्याला भाग द्या, किती 0 गेला 0 गेला. 5 ने देऊ, 5 2 10, 5 3 15. आता 2 ने इकडे देऊ, बे 1 बे, बे 1 बे, 3तून 2 गेला 1, 1 और 5 15. मग कितीचा भाग देईल, बे 7 14, 15 मधून 14 गेले 1, 1 और 2 12 आणि बे 6 12. मग किती उरले रे 176 गुणिले 3. या दोघांचा गुणाकार करा. 3 × 18, 8. हातचा किती आला 1, 3 7 21, 21 आणि हातचा 1 22. त्याच्या बरोबर 2 हातचे आले 2, 3 1 3, 3 आणि 2 5. म्हणजे आपलं उत्तर किती आहे 528. आपला पुढचा प्रश्न आहे, चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना डॅश डॅश असतात. चेक करू आपण काय असतात ते. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला एक चौरस काढावं लागेल. चौरसाची चारही
बाजू कशा असतात रे? समान लांबीच्या असतात, बरोबर. चौरसाचा प्रत्येक कोण काय असतो? काटकोन, म्हणजेच 90 अंशाचा असतो प्रत्येक कोण, काटकोन असतो. त्यानंतर अजून तिसरी गोष्ट काय? चौरसाचे कर्ण समान लांबीचे असतात. कर्ण म्हणजे काय? दोन कॉर्नर एकमेकांना जॉईन करतात ते तुमचे कर्ण, ठीक आहे. चौरसाचे कर्ण समान लांबीचे असतात. आता आपल्याला विचारलं काय? चौरसाच्या लगतच्या भुजा. लगतच्या भुजा म्हणजे काय? ज्या जवळ असतात त्या, बरोबर ना. ही याची लगतची भुजा आहे, ही याची लगतची भुजा आहे. या काय असतात? परस्परांना लंब. लंब म्हणजे काय? की त्या दोघी मिळून काय तयार करतात? काटकोन. म्हणजे आपलं उत्तर कसं येईल? चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना लंब असतात. पुढचा प्रश्न आहे, एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 6 दिवसात पूर्ण करावयाचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्या? आता लक्ष द्या, 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात. आपल्याला काम 6 दिवसात करायचे म्हणजे काय? तर जे पण आपलं उत्तर येईल ते 15 पेक्षा नक्कीच जास्त असेल. असं का? कारण की काम आपल्याला लवकर संपवायचं आहे, तर स्त्रियांची संख्या वाढवावी लागेल. मग आता असे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे? 15 काय? स्त्रिया, बरोबर. या काय किती दिवसात काम करतात? 8 दिवसात. तेच काम आहे, आपल्याला किती दिवसात पूर्ण करायचं आहे रे? 6 दिवसात. काम तेच आहे, तर किती स्त्रिया लागतील? मग आपल्याला विचारलंय स्त्रिया किती लागतील, ठीक आहे. मग काय करायचं? हा 6 इकडे गुणतोय, इकडे येऊन काय होईल? भागिले. मग 15 गुणिले 8 भागिले 6, बरोबर. इकडे आपल्याला किती स्त्रिया लागतील ते मिळेल. मग 3 भाग देऊ, 3 दुने 6, 3 5 15, बेक बे बेचोक 8, किती? 5 गुणिले 4 आणि 5 चोक 20, म्हणजेच काय? आपल्याला 20 स्त्रिया लागतील. समजलं? आपला पुढचा प्रश्न आहे, सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनिट व तास काट्यात किती वेळा काटकोन होईल? ठीक आहे. आपल्याला काय विचारलंय? 7 वाजेपासून कधीपर्यंत? 11 वाजेपर्यंत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक तासाला काटकोन हा 2 वेळेस होतो, ठीक आहे. प्रत्येक तासाला काय? काटकोन म्हणजेच काय? त्यांच्या दोघांमध्ये 90 अंशाचा कोन हा किती वेळेस होतो? 2 वेळेस होतो, ठीक आहे. प्रत्येक तासाला. पण याला एक अपवाद आहे, काय? जे आपले 3, बरोबर, 3 आपण, बरोबर, 3 असे असतात, ठीक आहे. आणि 9 यावेळेस फक्त एकच वेळेस होता, ठीक आहे. म्हणजे आपले टोटल किती तास असतात रे? 12 तास असतात. मग आपण जर ह्या हिशोबाने करायला गेलो तर 12 गुणिले 2, 12 दुने 24, बरोबर. म्हणजे 12 तासात आपले किती वेळेस व्हायला पाहिजे? 24 वेळा, ठीक आहे. पण जेव्हा तुमचे 3 वाजलेले असतात आणि जेव्हा तुमचे 9 वाजलेले असतात, यावेळेस फक्त एकदाच होतो. मग आपण ते 3 आणि 9 याचा 1 आणि याचा 1 त्याच्यातून वजा करतो, बरोबर. म्हणजेच किती? 22 वेळा. म्हणजे 12 तासात तुमचे काटकोन किती वेळेस होतील? 22 वेळेत, 22 वेळेस, ठीक आहे. 12 तासात 22 वेळेस होतील. आता आपल्याला प्रश्न काय विचारला? 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत. मग 11 वजा 7 किती तास झाले रे? 4 तास, ठीक आहे. 4 तास झाले. प्रत्येक तासाला 2 वेळेस होतो, मग 4 गुणिले 2 किती? 8 वेळेस होतील, बरोबर. पण मी काय सांगितलं? 3 आणि 9 याच्यामध्ये जर ही वेळ आली, आता 7 मध्ये 9 येतात, मग त्याच्यामुळे काय? मी 1 वजा करेल, बरोबर. मग 8 वजा 1 म्हणजेच काय? 7 वेळा. समजलं? जेव्हा तुमचा 3 आणि 1 येतो ना, तेव्हा ते त्यातून वजा करायचे. 7 ते 11 पासून 8, 9, 10, 11 टोटल 4 तास झाले. पण त्याच्यात 9 वाजेची वेळ आली होती, ती एकदाच घ्यायची. म्हणून मी 4 दुने 8, 8 मधून 1 गेला 7, म्हणून आपलं उत्तर काय? तर 7 वेळा. वायचा 4था घात अधिक 24y
वजा 10y वर्ग भागिले y अधिक 4. ही एक बहुपदी आहे आणि त्याला y अधिक 4 याने भाग द्यायचा आहे. ठीक आहे. मग आपल्याला भागाकार आणि बाकी या दोन्ही गोष्टी विचारल्या आहे. मग सर्वात आधी काय करायचं, y चा चौथा घात आहे. ठीक आहे. y चा चौथा घात, y चा घन, y चा वर्ग आणि नंतर y अशा स्वरूपात मी सर्व संख्या लिहून घेईल. पण इथे तुम्हाला y चा घन दिसतोय का रे? नाही. ठीक आहे. पण तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही संख्येला जर शून्याने गुणलं तर उत्तर काय येतं? शून्यच. बरोबर. मग मी जर 3ला शून्याने गुणलं तरी उत्तर शून्यच येणार आहे, किंवा मी x ला जरी शून्याने गुणलं तरी उत्तर शून्यच येणार आहे. ठीक आहे. इथे मला काय हवंय की y चा घन, जो की इथे दिलेला नाहीये. मग आपण काय करूया, y चा घन घेऊन ती संख्या ऍडजस्ट करू. म्हणजेच काय, y चा चौथा घात अधिक मी 0y घन लिहू शकतो का? का? कारण की मला माहिती आहे शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तर उत्तर काय येतं? शून्यच. बरोबर. मग मी घेतला 0y घन. त्याच्यानंतर उतरत्या क्रमाने द्यायचंय. घातांक आधी होता 4, नंतर 3, आता मी घेणार 2 म्हणजेच 10y वर्ग. त्याच्यानंतर अधिक 24y आणि भागिले y अधिक 4. मग आपण याला आता भागाकाराच्या स्वरूपात लिहूया. y चा चौथा घात अधिक 0y घन वजा 10y वर्ग अधिक 24y. ठीक आहे. आणि याला भाग कशाने द्यायचा आहे? y अधिक 4 ने. आता लक्ष द्या, इथे किती आहे? y चा चौथा घात. इथे किती आहे? y. तर मला y चा चौथा घात करण्यासाठी y ला कितीने गुणावं लागेल? y चा घनाने. म्हणजेच माझा y चा चौथा घात कॅन्सल होईल. मग मी इथे किती घेऊ? y चा घन. बरोबर. y घनाने y ला गुणलं तर उत्तर किती येईल रे? y चा चौथा घात. पण पुढे 4 पण दिलेले, मग त्या y घनाने 4 ला पण गुणायचं. अधिकचं अधिक चिन्ह, y घन गुणिले 4 म्हणजेच किती? 4y घन. आणि आपल्याला माहिती यांची काय होते? वजाबाकी. ठीक आहे. वजाबाकी करताना सर्वांचे चिन्ह बदलतात. म्हणजे प्लस y चा चौथा घात होता तो मायनस झाला, प्लस 4y घन आहे तो मायनस झाला. मग y चा चौथा घात मधून y चा चौथा घात गेला 0. इथे किती आहे? 0y घन. तिथून वजा 4y घन गेले तर उत्तर काय येईल आपलं? वजा 4y घन. ठीक आहे. वरतून आता पुढची संख्या घेऊ आपण, पुढची बहुपदी घेऊ. वजा 10y वर्ग. ठीक आहे. आता इथे किती आहे? जर तुमची इथे वजा संख्या, वजा चिन्ह असेल, ठीक आहे, तर आपल्याला इथे वजा चिन्ह द्यायचं. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. जर इथे सुरुवातीला वजा चिन्ह असेल तर इथे आपण वजा चिन्ह देऊया. आता इथे y आहे, इथे 4y घन आहे. मग मला y ला 4y घन होण्यासाठी कितीने गुणावं लागेल? तर 4 ने. 4 येण्यासाठी तर 4 ने गुणावंच लागेल. अजून इथे y आहे, इथे y घन आहे. मग मला y चा y घन करण्यासाठी अजून त्याला y वर्गाने गुणावं लागेल. म्हणून मी इथे लिहिले 4y वर्ग. आता आपण गुणाकार करू. वजा 4y वर्ग गुणिले y किती येईल? वजा 4y घन. ठीक आहे. आणि प्लस मायनस आपल्याला माहिती गुणाकारात मायनस होतं. वजा 4y वर्ग गुणिले 4, तर 4 चौक 16 आणि पुढे काय? y वर्ग. आता यांचे होते वजाबाकी. वजाबाकी करत असताना सर्व चिन्ह चेंज होतात खालच्या समीकरणाचे. मायनसचं प्लस झालं, इथे पण मायनस होता त्याचं प्लस झालं. आता वजा 4y घन मधून अधिक 4y घन गेले 0. ठीक आहे. आता इथे वजा 10y वर्ग आहे, इथे अधिक 16y वर्ग आहे. मग आपल्याला माहिती आहे दोन्ही संख्यांचे चिन्ह काय वेगळे. बरोबर. एक प्लस एक मायनस. अशा वेळेस आपण काय करतो? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. 16y वर्ग मधून 10y वर्ग गेले म्हणजेच 6y वर्ग. आणि दोन चिन्ह वेगळे होते त्याच्यामुळे मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या होती आपली प्लस 16y वर्ग, म्हणून आपण इथं अधिक 6y वर्ग दिले. ठीक आहे. वरतून काय घेतलं आपण? अधिक 24y. ठीक आहे. मी काय सांगितलं? जर इथे मायनस असेल तर आपण इथे मायनस घेतो, जर इथे प्लस असेल तर आपण इथे प्लस घेऊया. आता 6y वर्ग, इथे काय माझे y, मला y ला 6y वर्ग मध्ये कन्वर्ट करायचंय. मी काय करेल? 6 तर लागेल. बरोबर. 6 ने गुणावं लागेल. अजून काय? इथे y आहे, इथे y वर्ग आहे. मग मला y चा y वर्ग होण्यासाठी अजून y ने गुणावं लागेल. मग मी असं म्हणू शकतो का की आता 6y ने y अधिक 4 ला आपण गुणाकार करू. 6y गुणिले y म्हणजेच किती? 6y वर्ग.
अधिकचं अधिक. आता 6y आणि 4 6 चौक 24y. आता यांची वजाबाकी, इथे प्लसचं मायनस होईल, इथे पण प्लसचं मायनस होईल. 24y मधून 24y गेले 0, 6y वर्ग मधून 6y वर्ग गेले 0, म्हणजे आपली बाकी किती आली रे? 0. ओके. आणि हा आला आपला भागाकार. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपलं हे उत्तर आलंय y घन वजा 4y वर्ग अधिक 6y. हा आपला आहे भागाकार आणि 0 ही आपली आहे बाकी. ठीक आहे. तुम्हाला हे असंच विचारलं होतं की याचं ऑप्शन काय असेल. आता मला एक सांगा, ही झाली बेसिक मेथड. जसं मी तुम्हाला बोललो होतो की मी बेसिक आणि शॉर्ट ट्रिक ह्या दोन्ही गोष्टी सांगेल. हे असे एक्झाम्पल आहे ना पेपरमध्ये आपला वेळ वाया घालवण्यासाठीच येतात. म्हणजेच काय, हे क्वेश्चन तर एक तर तुम्हाला सुरुवातीलाच भेटतील, म्हणजे त्यांना माहिती आहे की मुलांचं एकदा माइंड डिस्टर्ब केलं तर मुलांचा सगळा पेपर डिस्टर्ब होणार आहे. त्याच्यामुळे असे क्वेश्चन एक तर शक्यतो शेवटी सोडवायचे, आणि नाही तर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगणारच आहे की असे प्रश्न जर आले तर हे कसे सोडवायचे. आता मी इथे काय करेल, हे जे माझं समीकरण होतं, ठीक आहे, पूर्ण एक बहुपदी आहे, तिला y अधिक 4 ने आपण भाग देतोय. मी काय करेल, वायची ना आपण एखादी किंमत घेऊन घ्यायची. मी काय करतो, y बरोबर 1 ही किंमत घेतो आणि तीच आपण सर्व समीकरणामध्ये लिहूया. मग पहिलं समीकरण काय, y चा चौथा घात अधिक 24y वजा 10y वर्ग. ठीक आहे. आता y ची किंमत किती होती रे, 1. मग मी y ची किंमत 1 लिहितो. मग 1 चा चौथा घात अधिक 24. ठीक आहे. y ची किंमत 1 टाकली वजा 10 आणि 1 चा वर्ग. 1 चा कितवा घात आहे, चौथा घात. 1 चा चौथा घात 1च असतो. 1 च्या डोक्यावर कोणती संख्या असली तरी उत्तर 1च असतं, विदाऊट 0. म्हणजे जर 0 असेल, 1 च्या डोक्यावर 0 आला तरी पण त्याचं उत्तर 1च येईल. ठीक आहे. अधिक 24 1 24 वजा 1 चा वर्ग 1 आणि 10. आता 24 आणि 1 25. 25 मधून 10 गेली किती, 15. मग माझी ही संख्या किती आली, 15. आता जे आपलं दुसरं समीकरण होतं किती, y अधिक 4, याच्यामध्ये पण आपण y ची किंमत 1 घेऊया. मग 1 अधिक 4 बरोबर किती आले, 5. ठीक आहे. मग आपल्याला काय सांगितलं होतं, या समीकरणाने भाग द्यायचा. मग आता मी काय करेल, 15 ला 5 ने भाग देईल, किती आला, 3. म्हणजे पूर्ण भाग गेला. म्हणजेच काय, तर माझा भागाकार किती आला, 3 आणि बाकी पूर्ण भाग गेला त्याच्यामुळे 0. ठीक आहे. आता इथे जागा नसल्यामुळे हे व्यवस्थित तुम्हाला समजलंय तर वाटलंच तर मी हे पुसतो आणि तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. नाही तर मग इकडे दिसत असेल तर इकडे व्यवस्थित बघा. थोडं आता माझं इकडून मी तिकडे गेले होतो, तिकडून परत इकडे शिफ्ट होतोय. ठीक आहे. जे आपलं उत्तर आलं होतं ते आपण टॅली करू. मग एकच ऑप्शन होता तुमचा, काय, y चा घन वजा 4y वर्ग अधिक 6y. हा जो आपला भागाकार आला होता, y चा घन वजा 4y वर्ग अधिक 6y. ठीक आहे. हा जो आपला भागाकार आला होता, याच्यामध्ये मी काय सांगितलं, y ची किंमत 1 बघा. ठीक आहे. टाकून y ची किंमत 1 म्हणजे 1 चा घन वजा 4 1 चा वर्ग अधिक 6 आणि इथे 1. मग 1 चा घन 1च वजा 4 1 चा वर्ग 1च आणि 6 1 6. 6 आणि 1 किती रे, 7 वजा 4 बरोबर किती आले, 3. ठीक आहे. आणि तुमची बाकी किती आहे, 0. म्हणजेच जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण y ची किंमत 1 घेतली, तुमचा भागाकार आला 3 आणि बाकी आली 0. हेच मी जे बेसिकने केलं तिथे मी माझ्या उत्तरामध्ये पण तीच किंमत टाकून बघितली. तिथं आला भागाकार 3 आणि बाकी आली 0. आणि जे तुम्ही ऑप्शन बघाल, ठीक आहे, त्याच्यामध्ये फक्त एकच ऑप्शन असं ऑप्शन आहे की त्याची बाकी 0 आहे. म्हणजे तुम्हाला इथे कळून गेलं की भागाकार 3 आला, बाकी 0 बरोबर, म्हणजे पूर्ण भाग गेला. तर आपल्या ऑप्शन मध्ये एकच तसं एक्झाम्पल आहे. आणि जर त्याचा जो भागाकार होता तो जर आपण घेतला, तिथे पण एक y ची किंमत 1 टाकली तरी पण आपलं उत्तर 3 येते. म्हणजे आपलं उत्तर टॅली झालं. ही आहे बेसिक मेथड, ही आहे शॉर्ट ट्रिक. मी तुम्हाला दोन्ही मेथडने व्यवस्थित समजून सांगितलंय. जर आवडलं असेल
तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.